माझा न्यूज व विदर्भ शासन माझा न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख। आज आपण दर्यापूर मध्ये होतो आणि दर्यापूर मध्ये खास करून आज पालकमंत्री तसंच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा आयोजित होता आणि त्या संदर्भात शहरवासीय अनेक समस्या घेऊन दर्यापूर तहसील मध्ये जिथे त्या संदर्भात अनेक शहरवासीय आपापल्या समस्या घेऊन दर्यापूर तहसील मध्ये आलेले आहेत। नेमक्या त्यांच्या काय समस्या आहेत ते आपण जाणून घेऊ। दादा, कुठून आलेले आहात? आम्ही आपल्या नगर परिषद विभागातील जो वार्ड क्रमांक 11चा जो परिसर आहे तेथील मुख्य रोड जो आहे सैनिक कॉलनीचा तो रोड वास्तविक पाहता सर्व नकाशे आणि आम्ही सगळा पाठपुरावा केला असता तो 99 फुटाचा रोड दाखवत असल्यानंतर सध्या वास्तविक पाहता 10 फुटाचा रोडसुद्धा शिल्लक नाही आहे। त्या संदर्भात आम्ही 2.5-3 वर्षापासून निवेदनं बऱ्याच ठिकाणी दिलेली आहेत। मागच्या इथून 1.5 वर्षाआधी सर्किट हाऊसला आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन दिलं। दर्यापूर नगर परिषदेला आम्ही 25 ते 30 निवेदनं दिले। 30-35 बाया मंडळी असताना 20-25 माणसं असताना या सर्व गोष्टीवर आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही आहे। आणि जे एन ए लेआउटचे जे प्लॉट होते त्यांचे वॉल कंपाऊंड जे राहते म्हणजे पक्के घरं आहेत त्यांना पाडून वास्तविक अतिक्रमण जसे तसेच आहे, ज्या त्याच परिस्थितीत आहे। आणि त्या झालेल्या नाली निधी आलेला आहे, इस्टिमेट निघालेला आहे, सर्व गोष्टी पूर्वभूत झाल्यानंतरही त्या नाल्या आणि रोड त्याचं काम अजूनही अपूर्ण आहे। म्हणजे नाल्या फोडून ठेवल्या, इंजिनियर साहेबांनी नाल्या फोडून ठेवल्या, ते करतो म्हणत पण आजपर्यंत 2.5-1.5 वर्षात काहीच केलेलं नाही आहे। त्यांचे व्हिडिओ प्रूफ आहेत आपल्याजवळ, इस्टिमेट आहे। त्या रोडचे 3 उद्घाटनं झाले वेगवेगळ्या लोकनेत्यांच्या हस्ते, तर त्यावर आजपर्यंत एकही अंमलबजावणी झालेली नाही आहे। हे सर्व त्रस्त नागरिक यांची प्रत्येकाची समस्या, त्या रोडबद्दल घडलेले इन्सिडन्स हे प्रत्येकजण आपल्यासोबत शेअरच करतील, कारण की भरपूर मोठा प्रश्न। कारण कसं असते, निवडणुका येतात, निवडणुका जातात, परंतु जे आश्वासनं जे लोकप्रतिनिधी देतात ते आश्वासनच राहतात, समस्या जैसे तेच राहतात। आता तुम्ही पालकमंत्री यांची भेट झालेली आहे का? त्यांना एक निवेदन तुम्ही सादर केलेलं आहे का? हो, दिलेलं आहे निवेदन। काय म्हणाले ते? त्यांनी निवेदन घेतलं आणि आढावा बैठकीत आम्ही त्या संदर्भात बोलू असं एक आश्वासन दिलेलं आहे। आणि आमच्या रोडची एवढी कठीण कंडिशन आहे ते की पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेतसुद्धा जाता येत नाही, सर्वांना त्रास आहे त्या रोडचा। ह्या रोडसाठी अनेक आंदोलनं उपोषणं सुद्धा झालेले आहेत। अनेक लोकप्रतिनिधी यांना निवेदन सुद्धा दिलेले आहेत। शासन प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा यांच्या या समस्येकडे शासन का कानाडोळा करते हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे। एक उपोषण करण्यात आलं होतं आणि ते उपोषण सोडण्याकरिता अनेक लोकप्रतिनिधी व शासनाचे अधिकारी ते उपोषण स्थळी भेट दिली होती आणि आश्वासन सुद्धा दिलं होतं। त्या आश्वासनाचं काय झालं? त्या आश्वासनाचं काहीच नाही झालं। माझ्या घरासमोर नाली पेंडिंग टाकलेली आहे आणि मी त्यांना म्हटलं इंजिनियर साहेबांना, निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालं तर नाली टाकून दिलेली आहे आणि पूर्ण सांडपाणी माझ्या घरासमोर आणून सोडलेलं आहे। आणि सूर्यवंशी इंजिनियर नगर परिषदची यांनी मनमानी करून, मी त्यांना एवढंच म्हटलं की नाली बोगस होऊन राहिली, तर त्यांनी हेतू पुरस्पर माझ्या घरासमोर पूर्ण सांडपाणी आणून सोडलेलं आहे आणि आटे गटार गंगा असं पूर्ण साचलेलं आहे। आणि याच्यात सर्व प्रशासनाचंच हे आहे, त्याच्यात त्यांनीच हस्तक्षेप केलेला आहे। इंजिनियरने मनमानी केलेली आहे पूर्ण आणि बांधकाम नालीचं बोगस करून माझ्या घरातून नालीचं आणून सोडलेली आहे आणि पूर्ण पाणी साचलेलं आहे। आणि लहान मुलांना, आणि मी त्यांना म्हटलं तर माझ्या घरच्या लोकांनासुद्धा हे इंजिनियर अरेरवी भाषेत बोललेलं आहे, बोट तोडून टाकीन एवढी भाषा यांची एवढी मदत गेलेली आहे या लोकांची। बरोबर, काय दुर्दैव म्हणायचं, जर अधिकारी असं गैरवर्तन करत असेल यांच्यावर खरंच अधिकाऱ्यांवर वचक आहे का? जर सर्वसामान्यांना जर अशी वागणूक जर मिळत असेल, हे कुठंतरी प्रश्न निर्माण होते। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जुळून राहा विदर्भ शासन न्यूज व सह्याद्री न्यूजकरिता सूरज देशमुखसह नावेद शेख, दर्यापूर।